सो आज आपल्याला एक ॲप्लिकेशन बनवायचं आहे Androidचं ॲप्लिकेशन आणि त्या ॲपचं नाव असणार आहे मीटर टू फूट कन्व्हर्जन्स. ओके. एकदम स्क्रॅच पासून आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्षात द्या. ओके. सो सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे, की एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय? ओके. काय-काय लागणार आहे? काय-काय गोष्टी कराव्या लागतील? सो एकदम स्टेप बाय स्टेप्स. हे बघा, सगळ्यात पहिलं काम आहे, की रिक्वायरमेंट काय आहे? कुठलंही सॉफ्टवेअर बनवायचं असेल, ॲप बनवायचं असेल, कुठल्याही प्रोग्रामिंगचा यूज करायचा असेल, सगळ्यात अगोदर तर रिक्वायरमेंट माहिती पाहिजे, की तुम्हाला करायचं काय? ओके. जे प्रोजेक्ट म्हणतो आपण. प्रोजेक्ट म्हणजे क्लायंट आपल्याला एक साधारण रिक्वायरमेंट देतो. एक खूप छोटीशी रिक्वायरमेंट आपण इथे घेतोय. ओके. आणि त्या रिक्वायरमेंट नुसार आपण काम करणार. आपलं काम असं आहे, सपोज एखादा युजर्स आहे, त्याचं नेहमी मीटरमध्ये कॅल्क्युलेशन असतं आणि काही युजर्स आहेत त्यांना फीटमध्येच कॅल्क्युलेशन कळतं. 1 फूट, 2 फूट, 10 फूट, 3 फूट. ओके. आपल्याला एक सिंपलचं काम करायचंय. काम आपलं एवढंच आहे, की आपल्याला एक छोटंसं स्क्रीन डिझाइन करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याला एक ऑप्शन द्यायचं, की तो जे डिस्टन्स आहे, मीटरमध्ये एंटर करेल आणि खाली कॅल्क्युलेट म्हटल्यानंतर त्याला आन्सरमध्ये भेटेल फूटमध्ये. म्हणजे काय करणार आहे आपण एक छोटंसं स्क्रीन डिझाइन करणार आहे. ही छोटी स्क्रीन का झाली? आय डोंट नो. पण ठीक आहे. एक छोटासा स्क्रीन डिझाइन करणार. त्याच्यात एक आपण इनपुट घेणार आहे. लाइक एंटर मीटर. मीटरमध्ये डिस्टन्स केलं. त्याच्या खाली आपण एक बटन घेणार आहे कन्व्हर्ट इंटू अ फीट आणि जे पण फीटमध्ये कन्व्हर्ट होईल ते आपल्याला इथे खाली सेट करायचं. ओके. 3 गोष्टी लागणार आहेत मग आपल्याला. काय-काय लागतील मग? आपल्याला लागेल एक एडिट टेक्स्ट. हां, इथे एडिट टेक्स्ट टाकणार आहे. इथे हा बटन आहे आणि हा काय आपला टेक्स्ट व्ह्यू. 3 गोष्टीचा वापर करायचा आहे. तो आपण करून बघू. ठीक आहे. चला. हे बघा. बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला आली. एक सिंपलचं ॲप्लिकेशन आहे कन्व्हर्ट मीटर टू फीटमध्ये. आता याची सुरुवात कुठून करायची? काय-काय कसं करायचं? मी एकदम नवीन फ्रेश ॲप्लिकेशन घेतोय. ओके. त्याच्यामुळे जे आधीचं आहे ते सगळं काढून टाकतो. सो सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे Android Studio. सो आपण स्टुडिओ इन्स्टॉल केला. जे कोडिंग केलेलं असेल मी सगळं काढतो इथून. काहीच प्रॉब्लेम नाही. जुनी कोडिंग काहीच ठेवत नाही. सगळं स्टेप बाय स्टेप करून दाखवतो. सो आपलं एक प्रॉपर Android Studio इन्स्टॉल झाल्यानंतर एक असं स्क्रीन आपल्याला समोर दिसत असतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन बनवायचं. Androidचं ॲप बनवायचं असेल तर Android Studio हा लागतो. आणि हा आपला Android Studio आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी त्याचं फोल्डर स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. सो बेसिकली हा फोल्डर स्ट्रक्चर आहे. सध्या तरी फोल्डर स्ट्रक्चरमध्ये 2 गोष्टीकडे फोकस करायचा आहे. एक म्हणजे तुमचा जावाचा फोल्डर ज्याच्यात आपण कोडिंग पार्ट करतो तो आणि दुसरा म्हणजे रिसोर्स फोल्डर त्याच्यामध्ये लेआउट जिथे आपण डिझाइन पार्ट करतो. ओके. नंतर बेस्ड ऑन रिक्वायरमेंट काही इमेज टाकायचा असेल, काही फाइल्स असतील, मॅनिफेस्ट असतील, परमिशन असतील, त्या स्टेप बाय स्टेप्स. आता ॲपकडे फोकस करूया. तर सगळ्यात अगोदर कुठल्याही ॲप्लिकेशनची सुरुवात जी होते ती डिझाइन पासून होते. ओके. आणि Androidची ही डिझाइन XML लँग्वेजमध्ये केली जाते. जो की ऑलरेडी बिल्ट इन त्याचं सपोर्टिंग टूल्स आहे. ओके. आपल्याला जास्त टाइप करायचं नाहीये याच्यामध्ये. खूप सारा कोड हा ऑटो जनरेट होणार आहे. ओके. तर आपल्याला रिक्वायरमेंटमध्ये काय-काय पाहिजे? एक एडिट टेक्स्ट, एक बटन आणि एक टेक्स्ट व्ह्यू लागणार आहे. सो सगळ्यात अगोदर तर आपण एक बटन सॉरी एडिट टेक्स्ट घेणार आहे. ओके. सगळ्या गोष्टी इथे टाइप करायच्या नाहीये. जस्ट ॲड ऑन ओपनिंग टॅग. इथे मी टाइप करतो एडिट टेक्स्ट इस फॉर टेकिंग इनपुट फ्रॉम यूजर. जे युजरकडून आपण इनपुट घेणार आहे. त्यासाठी एडिट टेक्स्ट लागतो. मॅच पॅरेंटचा अर्थ जेवढं आपली स्क्रीन आहे तेवढी आणि हाईट मी रॅप कंटेंट ठेवायचं. झालं. हे बघा. जे आपण इथे ॲड केलं आहे, ॲज इट इज इथे रिफ्लेक्ट झालेलं आहे. ओके. मग एखादा याला विगेट्स म्हणतात Androidमध्ये. एखादा कंपोनंट्स म्हणता येईल आपल्याला एडिट टेक्स्टचा. आता याच्यात आपल्याला
एक हिंट म्हणून एक प्रॉपर्टी आहे, जेणेकरून आपल्याला सांगते, की इथे काय एंटर करायचंय किंवा कुठलाही मेसेज जो हिडन फॉर्मॅटमध्ये दिसतो, पण जसं टाइप करायला जाऊ आपण तो चालला जातो. सो एंटर डिस्टन्स DISTNC डिस्टन्स इन आधी काय करेल तो मीटरमध्ये करेल METER. सो डिस्टन्स आधी मीटरमध्ये एंटर करा. ज्याला पण एक आयडी द्यावा लागेल आपल्याला. आयडी @ID ADT_MTR म्हणून मी त्याला हे देतो. फाईन. सो हे मीटरमध्ये एक एडिट टेक्स्ट आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे पण मीटरमध्ये एंटर होणार आहे, तो बेसिकली नंबरच पाहिजे म्हणून मी इथे एक इनपुट टाइप म्हणून स्पेसिफाय करतो. इनपुट टाइप काय करतो, कुठल्या टाइपचा इनपुट पाहिजे आहे, तो रिस्ट्रिक्ट करतो. आता मी इथे जर इनपुट टाइप नंबर लिहिलेलं असेल, तर हा बेसिकली फक्त नंबरच इनपुट घेणार आहे. म्हणून मी स्पेसिफिकली इनपुट नंबर करून टाकलेलं आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. एक एडिट टेक्स्ट झाला. दुसरा लागणार आहे आपल्याला एक बटन. तो बटन काय करेल, बटन कशासाठी लागतंय? मीटर टू फीट कन्व्हर्जनसाठी. मग जस्ट ओपनिंग टॅग करायचा. इथे घेणार आहे मी बटन. ओके. अ, यालाही आपण एक विड्थ हाईट देऊ शकतो. व्रॅप कंटेन आणि व्रॅप कंटेन बस. ओके. फाईन. प्रत्येक गोष्टीला आपल्याला आयडी देणं गरजेचं आहे. कारण आयडी शिवाय त्याच्या आयडेंटिटी काही नसणार नाही. @ID इथे मी देणार आहे BTN. ठीक आहे. BTNच देतो. एकच बटन आहे त्याच्यामुळे. आणि याला एक नाव द्यायचं आहे. नाव देण्यासाठी कुठली प्रॉपर्टी आहे? सांगता येईल कोणाला? बटनला नाव देण्यासाठी कुठली प्रॉपर्टी वापरतो आपण? टेक्स्ट Yes, प्रॉपर्टी. I've seen. टेक्स्ट प्रॉपर्टी. जसं एडिट टेक्स्टसाठी हिंट आहे, तसं बटनसाठी काय? टेक्स्ट आहे. ओके. Android टेक्स्ट. सो आपण इथे त्याला नाव देऊया कन्व्हर्ट. CONVERT. कन्व्हर्ट टू फिट. ओके. कन्व्हर्ट टू फिट. हे बघा, आता तुम्हाला इथे हा प्रश्न थोडासा पडायला पाहिजे होता. तो पडला नसेल कोणाला. इथे मी स्मॉल केसमध्ये जरी टाइप करतोय, तरी इथे कसं दिसतंय ते कॅपिटल केसमध्ये. ओके. बिकॉज हा डिफॉल्ट कॅप्समध्येच घेतो. जर तुम्हाला तुमच्यानुसार पाहिजे असेल, तर इथे एक प्रॉपर्टी आहे ऑल कॅप्स ट्रू म्हणून. ओके. तो एक प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार बघा टेक्स्ट ऑल कॅप्स ट्रू. असे फॉल्स किंवा ट्रू इथे करून ठेवता येते. इथे फॉल्स जर केलं आपण, मग आपण ज्या वेने लिहितोय, त्या वेने कन्व्हर्ट होतं बघा. इथं कन्व्हर्ट मी फक्त टी कॅपिटल ठेवला. हे एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत. जशी रिक्वायरमेंट असते तसं ते. ठीक आहे. पण माहिती पाहिजे. ओके. सो 2 गोष्टी आपल्याकडे झाल्या. एक एडिट टेक्स्ट जिथे आपण मीटर एंटर करणार आहे ते. एक बटन जिथे आपण बटनचा क्लिक इव्हेंट घेणार होतो. त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे, आता ह्या पर्टिक्युलर बटनला सुद्धा आपण सेंटरला आणू शकतो. मग त्याच्यासाठी इथे ग्रॅव्हिटी म्हणून एक प्रॉपर्टी आहे. लेआउट ग्रॅव्हिटी सेंटर. ओके. बटन पण सेंटरला आलेलं आहे. फाईन. आता त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? एक टेक्स्ट व्ह्यू जिथे आपण आन्सरला सेट करणार आहे. सो बेसिकली इथे जस्ट ओपनिंग टॅग. इथे प्रत्येक गोष्टी टाइप करताना ओपन केल्यानंतर तो कॅपिटल आहे फर्स्ट लेटर. फर्स्ट लेटर जेव्हा कॅपिटल असतो त्याचा अर्थ असा आहे, की ते क्लास आहे. इथे जेवढ्या गोष्टी तुम्हाला दिसतायत टेक्स्ट व्ह्यू, टॉगल बटन जे पण आहे टेक्स्ट क्लॉज आहे, टाइम पिकर आहे, डेट पिकर आहे. सगळ्यांचा पहिला लेटर कॅपिटल आहे बघा बिकॉज इट इस अ क्लास. म्हणून आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो मेन क्लासमध्ये म्हणजे आपल्या मेन ॲक्टिव्हिटीमध्ये. सो इथे मी देणार आहे व्रॅप कंटेन, इथे पण व्रॅप कंटेन. दॅट्स ऑल. इथे पण एक सिंपलसा टेक्स्ट देतो जेणेकरून आपल्याला कळेल की टेक्स्ट कुठे सेट होतंय ते. हे बघा. इथे टेक्स्ट सेट होतंय. तो टेक्स्ट सेट केला आणि याला आपण दिलं आयडी पार्ट. @ID TXT मी आन्सर नाव म्हणून देईन. अच्छा. बरं. आता कुठल्याही डिफॉल्टची साइज असते ना ती 11 असते. ओके. पण हे खूप बारीक आहे. त्याच्यामुळे आपण याची एक साइज वाढवू शकतो. टेक्स्ट साइज. किती पण तुम्ही देऊ शकता त्याला. मी जसं 35 DP देतो.
आणि याला सुद्धा काय करतो, लेआउट ग्रॅव्हिटी सेंटरमध्ये आणून ठेवतो. ठीक आहे. सो आपला एक छोटंसं डिझाइन इथे तयार झालेलं आहे. आता ही डिझाइन आपण पूर्णपणे याला सेंटरला पण आणू शकतो. याला इथे ग्रॅव्हिटी करावं लागेल. सेंटर. बस. आणि एक पॅडिंग म्हणून एक प्रॉपर्टी आहे. पॅडिंगने काय होतं, इक्वली चारही बाजूने सेपरेट स्पेस सुटली जाते. इक्वली स्पेस सुटते. हे बघा. दॅट्स ऑल. आपलं एक यूआय डिझाइनचं काम झालंय. तुमचं यूआय डिझाइनचं काम जर झालंय, तर तुमचं 50% वर्क इस डन. सिंपल लक्षात आलंय. आपण एक एडिट टेक्स्ट घेतला, एक बटन घेतला, एक टेक्स्ट व्ह्यू घेतला. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल की 3-4 प्रॉपर्टी सगळ्यांकडे कॉमन असतात. हाईट, विड्थ आणि आयडी. आणि कधी टेक्स्ट द्यावा लागतो, कधी हिंट द्यावा लागतो आणि कधी समथिंग इनपुट टाइप्स वगैरे. ठीक आहे. फाईन. एवढं लक्षात आलंय डिझाइन पार्ट. हो सर. आता आपल्याला याच्या रिलेटेड कोडिंग करायचे. तर कोडिंग करायचं म्हणजे एडिट टेक्स्टचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल, बटनचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल, टेक्स्ट व्ह्यूचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. म्हणजे ज्या गोष्टी आपण डिझाइनमध्ये वापरल्या आहेत, त्या प्रत्येकाचा ऑब्जेक्ट बनवून त्याच्या आयडी नुसार त्याला फाइंड करून घ्यावं लागेल. इथे कळणार कसं आहे ना, की व्हॅल्यू कुठून भेटणार आहे, ती कुठे सेट करायची आहे, कुठल्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाला आपण काय दिलेलं आहे, वेगवेगळं आयडी दिलेलं आहे. आता आपण इथे जाणार मेन ॲक्टिव्हिटीला. तर सध्या ॲक्टिव्हिटी आपलं प्लेन आहे. म्हणजे डिफॉल्ट कोड आहे. एम्प्टी ॲक्टिव्हिटी याच्यात काहीच भरलेलं नाही. ओके. ही एक्स्ट्राची लाईन पण हे केलं. ही नव्हती काढायची आपल्याला. ओके. कारण हा तर सांगतो तुम्हाला सेट कंटेंट व्ह्यू म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटी मधून तुम्हाला व्हॅल्यू गेट करायचंय. आर म्हणजे रिसोर्समध्ये, लेआउटमध्ये ॲक्टिव्हिटी मेन. ठीक आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय-काय गोष्टी आहेत? एक आहे एडिट टेक्स्ट, एक आहे बटन, एक आहे टेक्स्ट व्ह्यू. सो सिम्पली इथे ओव्हरराईडच्या वरती आणि क्लासच्या मध्ये एक्सटेंड केल्यानंतर इथे तुम्हाला ते ऑब्जेक्ट बनवायचे आहे. ओके. एडिट टेक्स्ट सपोज एडीटी लिहितो मी. हा त्याचा ऑब्जेक्ट झाला. दुसरं काय वापरलं आपण? बटन. इथे वापरलं आपण बीटीएन. तिसरं काय आहे? टेक्स्ट व्ह्यू. टी-एक्स-टी. अरे, टी कॅपिटल. टेक्स्ट व्ह्यू. इथे मी लिहितो टी-एक्स-टी. आता ही गोष्ट सगळ्यांसाठी कॉमन आहे. म्हणजे तुम्ही इथे जेवढ्या गोष्टी वापरणार, एक एडिट टेक्स्ट, 2 एडिट टेक्स्ट, 1 बटन, 2 बटन किंवा डेट पिकर, टाइम पिकर, रेडिओ बटन, चेक बॉक्स जेवढे विगेट, जेवढे कंट्रोलर आहेत, कुठलंही इथे वापरा. प्रत्येकाचा इथे ऑब्जेक्ट बनवावा लागतो. आणि सिमिलर मीनिंग. ओके. आणि ज्याचा ऑब्जेक्ट बनवला प्रत्येकाचा फाइंड व्ह्यू बाय आयडी करणं गरजेचं आहे. कारण त्याला एक आयडेंटिटी पण पाहिजे. मग याच्यानंतरच सेट कंटेंट व्ह्यू नंतरच त्याची कोडिंग स्टार्ट करायची. मग त्याची मेथड काय आहे? सपोज एडीटी इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आयडी नावाची मेथड आहे. बघा फाइंड व्ह्यू बाय आयडी. याच्यामध्ये r.id डॉट काय एडीटी मीटर म्हणून केलेलं आपण. फाईन. त्याच्यानंतर अ, दुसरा आयडी काय तो बीटीएन. त्याला पण मेथड काय तीच आहे. म्हणजे सगळ्यांना एकच मेथड आहे. फाइंड यू बाय आयडी r.id डॉट डॉट करायचं. काय तो बीटीएन दिलेला आपण ठीक आहे. कंट्रोल डी करतो मी टाइप करत बसत नाही सगळं टी कंट्रोल डी केल्याने लाईन डुप्लिकेट होते म्हणजे ती ॲज इट इज लाईन खाली येऊन जाते. दॅट्स ऑल. इथे आयडी वेगळा दिला असेल आपण टी आय थिंक आन्सर दिलं होतं ना? आन्सर बरोबर. हे बघा, पहिलं काम हेच आहे. कुठल्याही ची सुरुवात करायची असेल तर. ज्या गोष्टीचं डिझाइन आपण केलं, त्या गोष्टीचा ऑब्जेक्ट म्हणून फाइंड यू बाय केलं. ओके. म्हणजे ॲक्चुअली सांगायला गेलं ना, तर सगळ्यात जास्त काम याच्याच असतं. ॲक्चुअल कोडिंग पार्ट जो आहे, तो तर क्लिक नंतर सुरू होणार आहे. आता तर आपण फक्त जे डिझाइन बनवलं त्याला फाइंड यू बाय केलं आणि हेच जवळ-जवळ 60% 70% काम हेच असतं. ओके. म्हणजे ॲक्चुअल काम खूप कमी आहे, जे की आपण कोडिंग जावामध्ये करणार आहे.
पण बाकीचंच काम जास्त याचं असतं. कारण याच्या डिझायनिंगचा पार्ट हा दुसरीकडून असतो आणि कोडिंगचा पार्ट हा दुसरीकडे असतो. आतापर्यंत आपल्याला सवय काय आहे, इथेच डिझाइन करायचं, इथेच ऑब्जेक्ट बनवायचा, इथेच कन्सोलला व्हॅल्यू रीड करायचं आणि इथेच कॅल्क्युलेशन करायचं. याने फक्त 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलंय. तेवढाच फरक आहे. ओके. आता इथे आलो. आपल्याला ॲक्चुअल आता कोडिंग पार्ट करायचंय. कोडिंग पार्ट करण्यासाठी आधी बटनला क्लिक करावं लागेल. मग क्लिकचं मेथड काय आहे? बटनचा ऑब्जेक्ट डॉट सेट ऑन क्लिक लिस्टनर इथे न्यू टाइप करायचा स्पेस व्ह्यू ऑन क्लिक लिस्टनर. ठीक आहे. ही मेथड ओव्हरराईड झाली आहे. आता ह्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचंय? कोडिंग पार्ट करायचंय. सगळ्यात अगोदर तर आपल्याला ती व्हॅल्यू रीड करणं आहे. त्याच्यासाठी मी एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतो. एमटीआर म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कन्व्हर्ट पण करायचं आहे आणि हे कन्व्हर्जन फक्त इंटिजरमध्येच होणार नाही, तर हे फ्लोटमध्ये पण होऊ शकतो. सो बेटर मी काय घेतो, डबल घेऊन टाकतो. डबल एम. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मेथड एक गेट करायची आपल्याला, की एडिट टेक्स्टमध्ये जी पण व्हॅल्यू आपण एंटर करणार आहे, ती व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ती गेट करायची. ती कुठे स्टोअर करणार आपण? एमटीआर मध्ये. एमटीआर इज इक्वल टू एडीटीच्या ऑब्जेक्टमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू टाकाल, ती गेट करायची. मग ती सुरुवातीला कशात भेटेल? टू स्ट्रिंगमध्ये भेटेल. आणि जावामध्ये किंवा Androidमध्ये 99% गोष्टी या स्ट्रिंगमध्येच भेटतात. याचं रिझन पण आहे. कारण स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं कन्व्हर्ट करता येतं. त्याच्यामुळेच तो तिथे फायदा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथे तुम्ही एमटीआर केल्यानंतर डॉट जेव्हा करणार आहे, तुम्हाला एवढे सगळे मेथड्स अवेलेबल आहेत. त्याला इक्वल, स्टार्ट विथ म्हणजे स्ट्रिंगनुसार आपण खूप सारे कन्व्हर्जन करू शकतो. त्याच्यासाठी त्याला स्ट्रिंगमध्ये आधी आणलं जातं. हे बघा, सगळ्याच टाइपचे हे ऑप्शन्स आहेत. एवढे मेथड्स आहेत. काही पण कन्व्हर्ट करू शकतो. पण सध्या आपल्याला कन्व्हर्ट नाही काय करायचंय. झालं. इथपर्यंत कोडिंग केली म्हणजे आपण बटनला क्लिक केल्यानंतर जे मीटरमध्ये आपण व्हॅल्यू टाकलेली आहे ती इथे भेटली. ओके. आता ॲक्चुअल आपल्याला काम करायचंय. ॲक्चुअल काय आहे? मीटर टू फीट कन्व्हर्जन. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होता? पुढे गेला तो फॉर्म्युला समथिंग हां. फक्त त्या मीटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं कशाने? 3.2 चे पण आहे. 28 समथिंग 840 ओके. जेणेकरून आपल्याला त्या मीटरमध्ये भेटून जाईल. तर ही व्हॅल्यू कॉपी करू. आता ही जी भेटली जी व्हॅल्यू आहे, ती स्ट्रिंगमध्ये आहे. त्याचा सगळ्यात अगोदर तर आपल्याला डबलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. डबलमध्ये कन्व्हर्ट करताना इज इक्वल टू पार्स करावं लागेल. डबल डॉट पार्स डबल आणि याच्यामध्ये एमटीआर. याचा अर्थ काय आहे? जी स्ट्रिंगची व्हॅल्यू आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे डबलमध्ये. ओके. याच्यात आपण अजून एक आन्सरची व्हॅल्यू स्टोअर करू. एएनएस. आता आपल्याला मीटर भेटलं डबलमध्ये. तर आपण करणार आहे आन्सर इज इक्वल टू जे पण मीटरमध्ये व्हॅल्यू भेटलेली आहे, त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे. येस. काय होतं ते? 3.284 3.284 आणि याला आपण त्या टेक्स्टला सेट करणार आहे. टीएक्सटी डॉट सेट टेक्स्ट. कशात भेटते? आन्सरमध्ये. डबल कोट प्लस एएनएस. ओके. 2022 ला का 21 ला एक क्वेश्चन होता तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये फॉर 6 मार्क्स. तो सेल्सियस टू फेरेड टू सेल्सियस कन्व्हर्जन करायचं होतं टेम्परेचरचं. सेम ॲप्लिकेशन तुम्हाला 6 मार्कासाठी होतं. एक्झाममध्ये सांगतोय मी. तिथे फक्त तुम्हाला टेम्परेचर एक्सेप्ट करायचं होतं, फेरेड एक्सेप्ट करायचं होतं आणि त्याचं कन्व्हर्जन टेम्परेचरमध्ये करायचं होतं. सेम प्रोसेस. म्हणून हे ॲप्लिकेशन तुमच्या डोक्यात फिट झालं ना, तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन करू शकता. फक्त इनपुट चेंज होणार आहे.
कारण तुम्हाला कुठून ना कुठून व्हॅल्यू पाहिजे. कुठून ना कुठून म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू एडिट टेक्स्ट मधूनच भेटणार आहे आणि तुम्हाला क्लिक इव्हेंट लागेल कुठेतरी व्हॅल्यू सेट करणं आहे आणि सेम वेने फक्त काय होईल इनपुट वाढतील, क्लिक इव्हेंटमध्ये व्हॅल्यू गेट होतील आणि ज्या व्हॅल्यू पाहिजे तुम्ही ते व्हॅल्यू गेट करणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन असं करणार आहे आणि फक्त फॉर्म्युला तुमचा चेंज होईल. आणि इव्हन हे पण सांगतो, की क्वेश्चन हा 6 मार्क्सचा आहे. तर तुम्हाला जर फॉर्म्युला आठवत नाहीये, लॉजिक आठवत नाहीये, बट तुम्ही जर एवढं सगळ्या गोष्टी डिझाइन केल्या आहे, ऑब्जेक्ट केला आहे, क्लिक इव्हेंटमध्ये सगळे व्हॅल्यू गेट केलंय आणि फक्त फॉर्म्युला जर चुकलेला असेल, तर ठीक आहे त्याचे 1.5-2 मार्क कट होतील. पण बाकीचे 3.5-4 मार्क तर तुम्हाला भेटणारच आहे. आणि तो कॉमन पार्ट आहे प्रत्येकासाठी. म्हणजे कुठलाही प्रोग्राम जर विचारला, तरी एवढ्या गोष्टी तुम्हाला करणंच आहे. त्याच्यामुळे 2 प्रोग्राम याच्या डोक्यात फिट आहेत, तो मॅड सुटला. म्हणजे मागच्या वेळेस माझी जेवढी बॅच होती, मी त्यांना एवढंच सांगितलं होतं. आणि सगळ्यांना म्हणजे 50 प्लस 60 प्लस मार्क्स आहेत. ठीक आहे. हे लक्षात आलंय. काय केलं आपण? सिंपलचा एक डिझाइन पार्ट केला आणि थोडा टाईम स्पेंड करावा लागेल. हळू ते तुम्हाला जमेल. ठीक आहे. सो सिम्पली आपण एक एडिट टेक्स्ट घेतला, एक बटन घेतला, एक टेक्स्ट व्ह्यू घेतला. त्या मेन ॲक्टिव्हिटीमध्ये गेलो. प्रत्येक गोष्टीचा ऑब्जेक्ट बनवला. ओके. हे कन्व्हर्जनसाठी आपल्याला लागणार होतं व्हेरिएबल. सो व्हेरिएबल आपण घेतलेले आहे. ओके. आणि प्रत्येकाला फाइंड ह्यू व्हॅल्यू केलं. बटनचं क्लिक इव्हेंट घेतलं. आणि क्लिक इव्हेंटमध्ये सगळ्यात अगोदर ती जी व्हॅल्यू गेट केली होती आपण ती गेट केली आणि त्याच्यानुसार आपण काय केलं, कन्व्हर्जन करून त्याला सेट केलं. ओके. आता हे ॲप्लिकेशन रन करण्याचे 2-3 वेज आहेत. एक तर मोबाईल कनेक्ट करू शकतात तुम्ही, व्हर्चुअल डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. नाहीतर साधारण इथे फक्त बिल्ड एपीके करून काय करणार आहे तुम्ही, बिल्ड करणार आहे. बिल्ड केल्यानंतर थोडासा टाईम घेईल फॉर एपीके बिल्डिंग आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे होईल, इथे होणार आहे. आणि ती एपीके तुम्ही पाहिजे तिथे ट्रान्सफर करू शकतात आणि त्याला इन्स्टॉल करू शकता. ओके. सो हा थोडा वेळ घेईल बिल्डसाठी आणि तो बिल्ड होऊन जाईल. आलं का लक्षात इथपर्यंत? हो सर. सिंपल आहे. तर हे तुम्ही जोपर्यंत स्वतःहून ऑटोमॅटिक आहे बघा. आता हे लोकेट झालेलं आहे म्हणजे बिल्ड झालं एपीके. तुम्ही याला लोकेट करू शकतात आणि हा जो एपीके आहे, याला रिनेम पण करता येतं. तुम्ही याला मीटरमध्ये किंवा मीटर टू फीट असं नाव देऊन हे एपीके पाहिजे त्यांना तुम्ही देऊ शकतात आणि तो इन्स्टॉल पण होतो, करता पण येतं. ठीक आहे. आता मी मला स्वतःलाच पाठवून घेतो. मी माझं नवीन साइट चालू करतोय. ओके. हे बघा हे काम चालू आहे त्याच्यावर. कोडिंग शिका म्हणून इन मराठी. ओके. त्याची ब्रँडिंग चालू आहे. मला डोमेन खूप वर्षानंतर भेटलं codingshika.com. खूप वर्षापासून चालू होतं. ते आता आय-पी इंडियावर मला ट्रेडमार्कला टाकायचंय. त्याची प्रोसेस कंप्लीट झाली. मला पब्लिक करता येईल. ओके. मग याच्यावर मी सगळे व्हिडिओ वगैरे टाकणार आहेत माझे. तसं माझं YouTubeचं चॅनल पण आहे. ते तुम्हाला बघितलंच असेल. ठीक आहे. हे बघा आता हे आपण इथे पाठवलं. त्याच्यानंतर आपण याला इन्स्टॉल करू शकतो आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं जे कन्व्हर्जन होणार आहे, ते होणार आहे. आता ती स्क्रीन मात्र तुम्हाला दिसणार नाही बिकॉज ते माझ्या फोनमध्ये आलं असेल. 1 मिनिटासाठी फक्त मी काय करतो त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा ट्राय करतो. इफ इट इज वर्किंग फाईन देन सिंपल. हे बघा छोटीशी रिक्वायरमेंट आधी लक्षात आली आणि त्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय केलंय त्याच्यावर काम केलं आणि हे झालं. ओके. आता सपोज 10 मीटर टू फीट. तर मी त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतो, शेअर करतो. जेणेकरून ते लक्षात येईल, की कसं वर्क होतंय ते. हे बघ, दिसतंय इथे? म्हणजे मी 10 मीटर टाकीतलं आणि त्याचं फीटमध्ये कन्व्हर्जन कसं झालं? 32.802. ठीक आहे?
आता हे खरंच आपलं बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करू? Googleचा इनपुट टूल वापर करू. Googleचा इनपुट काय आहे? मीटर टू फीट. मीटर टू फीट कन्व्हर्जन. M-E-T-E-R मीटर टू फीट. ठीक आहे. 10 फूट, 10 मीटरचं. आपलं आन्सर काय होतं? हेच होतं. 32, 80, 84. आपलं आन्सर काय आलं होतं? 32, 80, 84. बरोबर? झालं व्हेरिफाईड. सो अशा वेळेने छोटे-छोटे रिक्वायरमेंट्स असतात आणि त्याच्यानुसार आपण करू शकतो. आता तुम्ही पण मला काहीतरी असं बनवून दाखवा सो दॅट इट विल बी म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड झालं. ओके. ओके. आले लक्षात? ठीक आहे.